अभंगाच्या नियमानुसार आजचा अभंग तुकोबरायांनी जरी मागणी केलेली असली तरी सुद्धा ती मागणी संत सहवासाची आहे, संत संगतीची आहे. आणि एकंदरीत संप्रदायामध्ये संत वाङ्मयामध्ये अनेक विषयांना स्पर्श आमच्या संतांनी केलाय. मग ते ग्रंथाचं महात्म्य आहे, मग ते नामाचं महात्म्य आहे, संगतीचं महात्म्य आहे, शब्दांचं महात्म्य आहे. आणि या सगळ्यामध्ये संत संगतीचं महात्म्य सांगणारा गोड असा 4 चरणांचा तुकोबरायांचा हा अभंग आहे. विठ्ठल जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय अणुरणीया तुकडा तुका आकाशा एवढा, तुका झाला असे कळस बहिणाबाई ज्यांच्याविषयी म्हणतात, भजन करा सावकाश, अशा कळश स्थानावर विराजमान असणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय देहूमध्ये जन्माला आले. पण त्यांचा देहू त्या देहूमध्ये कधी रमला नाही. तो सदेहू वैकुंठाला गेले. तुकोबराय गेला तो विमानी बैसोनिया, इतका अधिकार धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ. अशा 4ही पुरुषार्थांची प्राप्ती करणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय वैराग्य राग रसिक भक्तीचे मूर्तिमंत पुतळे असलेले आणि सगळ्या जगाला सुलभ अशी भक्ती करून त्या भक्तीला शक्तीची जोड दिल्यानंतर एका शककर्ता राजाचं निर्माण सुद्धा करणारे आणि त्यांच्या गुरुस्थानी स्वतःला स्थानापन्न करणारे असे संत श्रेष्ठ श्री तुकोबराय यांचा हा 4 चरणांचा गोड असा अभंग आहे. महाराष्ट्रातली जी भूमी आहे आणि ज्या भूमीवर आम्ही आता सध्या विराजमान आहोत, ही भूमी संतांची आहे, परम पवित्र आहे, पावन आहे, वीरांची आहे, शूरांची आहे. आपण सगळे जाणता देवभूमी आहे. इथं कुरुक्षेत्रावर याच देवभूमीवरती याच भरतवर्षामध्ये भगवान गोपालकृष्णांनी कर्तव्य परान्मुख झालेल्या अर्जुनाला कर्तव्य प्रवृत्त केलं. इथे भारतभूमीचं काळीज अध्यात्म बनून गेलं. इथल्या माणसाच्या जीवित्वाचा, त्याच्या कर्तव्याचा, कर्माचा सगळ्याचा ओघ जातो कुठे तर अध्यात्माकडे. म्हणून बघा ना, आज झी टॉकीज असू दे, झी मराठी असू दे, अजून शेमारू मराठी असू दे, अजून कुठली प्रसार माध्यम असू दे, युट्यूब चॅनल उघडा, कीर्तना व्यतिरिक्त दुसरं काही फार दिसत नाही. वेड लागलं आम्हाला या कीर्तन भक्तीचं. आणि असाच महाराष्ट्रामध्ये कीर्तनाचा रंग दिवसेंदिवस वाढावा, ही लहान मंडळी पुढच्या पिढ्या यांच्या उज्ज्वल असाव्यात, ही परंपरा घालून देणारे आमचे संत 750 वर्षापूर्वीची परंपरा माऊलींनी इथे घातली. इथे भक्तीचा पाया रोवला आणि 750 वर्षानंतर सुद्धा या संतांचे आम्ही गोडवे गातो. म्हणूनच अशा संतांचं तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये किती स्थान आहे हे सांगणारा तुकोबरायांचा हा अभंग आहे. मानवी जीवन हे कृतार्थतेच्या दिशेने वाटचाल करणारं असावं, परिपूर्णतेच्या दिशेने असावं. बरं का, सध्या आम्ही ऊर्ध्वगामी प्रवास होण्याच्या ऐवजी अधोगामी प्रवास करतोय की काय, असा प्रश्न आपल्यालाच पडावा. आजूबाजूचा समाज जर आपण पाहिला, किंबहुना आपल्यापासूनच जर आपण सुरुवात केली तर प्रचंड टेन्शन आहे प्रत्येकाला, मानसिक ताण आहे, तणाव आहे, मराठीत सांगायचं तर फ्रस्ट्रेशन आहे. 2 वर्षाचं पोरग सुद्धा टेन्शन मध्ये, त्याच्या हातात मोबाईल देऊ नका. बघा, ते आकांड तांडव करतं, गोर डोक्यावर घेतं, सगळीकडे ताण आहे. सध्या सगळ्या जगाची भूक काय आहे हो? सगळ्या जगाची भूक आहे सुख, संपत्ती, पैसा, ऐश्वर्य, सगळं मिळावं. पण समाधान नावाची श्रीमंती प्रापंचिक मनुष्याला मिळाली पाहिजे, यासाठी ज्यांचं अंतःकरण कळवळलं ते संत आहेत. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणून देवच प्रत्येक कुळात जन्माला आले, संतांच्या रूपाने अवतीर्ण झाले. संतांची वचनं 350-400 शेकडो वर्षानंतर सुद्धा आज तुमच्या माझ्या कीर्तनामध्ये तुकोबरायांच्या अभंगाशिवाय आपलं कीर्तन परिपूर्ण होऊ शकत नाही, माऊलींच्या ओवीशिवाय आपलं कीर्तन नाही, नाथभागवतातल्या ओवीशिवाय आपलं कीर्तन परिपूर्ण होऊ शकत नाही. एवढं भक्तीचं दान तुम्हाला मला संतांनी दिलं, सोपं करून दिलं की ज्या काळामध्ये ही ज्ञानेश्वरी महाराष्ट्राला पचेना म्हणून नाथांनी ज्ञानेश्वरीचं पुनरुज्जीवन करावं, प्रतिशुद्ध स्वरूपामध्ये तुमच्या माझ्या समोर ज्ञानेश्वरी द्यावी. नामदेवांचा शतकोटी अभंग रचनेचा संकल्प तुकोबराय पूर्ण करतात आणि मग नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे घेऊन या. नामदेव महाराजांनी मला स्वप्नात येऊन दर्शन द्यावं, दृष्टांत द्यावा आणि मग पांडुरंगा तू माझ्याकडून हा अभंग संकल्प परिपूर्ण करून घेतलास, मी तो हमाल भारवाही असं म्हणणारे तुकोबराय आणि स्वतःला एकदम गौणत्व देणारे तुकोबराय
तुका म्हणे मज बोलवितो देव, अर्थ भाव गुह्य तोची जाणे म्हणाले. सगळं तो जाणतो, हे सगळं माझ्याकडून भगवंतांनी करून घेतलं. असा भगवंताला सगळ्या कर्तव्याचा, सगळ्या कर्तृत्वाचं श्रेय देणारे आमचे संत. आणि मग त्याच मांदियाळीमध्ये जगद्गुरु पदाला विराजमान होणारे तुकोबराय. स्वतःचा प्रपंच पाहिला तर आपल्याला माहिती 18 विश्व दारिद्र्य घरात. लोकांनी वेड्यात काढावं तुकोबरायांना, पण पांडुरंगासमोर उभे राहायचे, म्हणायचे देवा मला तुझं वेड लागलंय का रे? हो, जगाने वेड्यात काढलं तरी चालेल, कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. मला माझं हित कळतं आणि ते हित जगाचं व्हावं याकरता माझं हृदय करचळतं. आज तुम्ही आम्ही सर्व मंडळी कशा करता इथं आलो या धर्ममंडपामध्ये? 1.5-2 तासाचं कीर्तन आहे आपलं, पण या कीर्तन भक्तीमध्ये सगळे महत्वाचे व्याप ताप सोडून आता बऱ्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त मंडळी उभ्यानी कीर्तन ऐकतायत. जिथं जमेल तसं बसायला हरकत नाही काही, बरं का, जसं शक्य असेल तसं, पण सर्वांगाचे कान करून आपण कीर्तनामध्ये राहणार आहे. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा संतांच्या घरची. 1.5-2 तासाच्या कीर्तनात कीर्तनकारासह श्रोत्यांच्या सह सगळ्यांची जबाबदारी आहे की कीर्तनाची फलश्रुती काय? तुमच्या माझ्या हृदयामध्ये भगवंत विराजमान झाला पाहिजे. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, युक्ती विवराव्या. सगुण करीते परम पवित्रे, सगुण करीते परम पवित्रे. सादर वर्णावी सजन रमणे मनोभावे, आदि वंदावी, जिने करोनी मूर्ती ठसावी अंतर श्री हरीची, ऐशी कीर्तन सगुण करीवे परम पवित्रे, सगुण करीवे परम पवित्रे. सादर वर्णावे सजन रमणे मनोभावे, आदि वंदावी, सगुण चरित्रे परम पवित्रे. टाळ्या वाजवा ना जोरदार. सादर वर्णावी, कीर्तनाची मर्यादा जी संतांनी घालून दिली त्या मर्यादेमध्ये कीर्तन सेवा आपली घडावी. मग श्रोत्याची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे, वक्त्याचीही तेवढीच जबाबदारी आहे. किती बोलावं, काय बोलावं, कुठे थांबावं हे ज्याला कळलं तो उत्तम वक्ता, असं प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणायचे. कुठं थांबावं हे कळलं पाहिजे, तो उत्तम वक्ता असतो. आणि आपण सगळे बहुश्रुत आहात, अनेकांचं अनेक प्रकारचं श्रवण आपण करता. बहुश्रुतता यावरून सिद्ध होते. आता 20 वर्षाची परंपरा या सप्ताहाला आहे आणि आपण सर्व इथेच नाही तर अनेक ठिकाणी, आता यूट्यूबचं माध्यम आहे, कुठलेही महाराष्ट्रातले कीर्तनकार घरी बसून आपण यूट्यूबच्या माध्यमातून ऐकताय. एवढंच नाही, कीर्तनकारांना बोलवताना आधी परीक्षा घेतली जाते यूट्यूबलाच, बोलवायचं की नाही. 30 मिनिटाच्या रीलवर काही जण आपण ठरतं ना की कीर्तनाला बोलवायचं की नाही. पण आपण गुणीजन आहात. मी मंडळाला यासाठी धन्यवाद देते की इथं गाण्यासाठी जी मंडळी आहेत ना त्याच्यावरून आपल्या सगळ्यांचं कीर्तनाप्रतीचं काय प्रेम आहे हे मी ओळखू शकते. मला काय म्हणायचं नेमकं ते आपण ओळखलंय, आपल्याला कळलंय. सुज्ञास अधिक सांगणे न लगे, या न्यायाने सुज्ञ आहात, सुजाण आहात. संतांच्या या परमपवित्र भूमीमध्ये आपल्या माध्यमातनं, आपल्या मुखातनं कीर्तनामध्ये फक्त नाम साधना घडावी. सदा नाम घोष करू हरिकथा, तेणे सदा चित्ता समाधान. मी म्हटलं सध्या सगळ्याची सगळी धावपळ आम्हाला सुख प्राप्ती करताय. सुख मिळेल, सगळं ऐश्वर्य मिळेल,
घरामध्ये सगळं असेल, सोफा सेट, डायनिंग सेट, किचन सेट, पण माणूस कायम अपसेट असेल तर त्याला काही उपयोग नाही, कायम अपसेट. मग आता ज्याच्याकडे त्याच्याकडे बघा ना, चेहरे म्हणजे मी इथलं नाही सांगत, आपण सगळे छान टवटवीत चेहऱ्यानी बसलाय, तुमचं ठीक आहे, पण काहींचे चेहरे बघताना आम्हाला असं वाटतं की कळवण्यास अत्यंत वाईट वाटत आहे की असा चेहरा समोर दिसला तर आम्हाला मूड लागेल का, कीर्तनाला बरं वाटेल का, सांगा बरं. उत्सवी सृष्टीमध्ये भगवंतांनी आम्हाला जन्म दिलाय आणि त्या उत्सवी सृष्टीमध्ये तुका म्हणे कथा देवाचेही ध्यान समाधी लावून उभा असे. कीर्तनामध्ये भगवंत समाधीत उभा असतो म्हणाले, समाधी लावून कीर्तनात भगवंत उभा असतो. कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव पंढरीचा राव उभा असे. म्हणून त्याला काय आवडतं, त्याला त्याचं कीर्तन आवडतं. कीर्तनामध्ये त्याच्या चरित्राचं गायन त्याला आवडतं. म्हणून 1.5-2 तास आपल्याला आवडतं ते आपण करायचं नाही, त्याला जे आवडतं ते आपल्याकडून घडावं, ही कीर्तनाची या गादीची अपेक्षा आहे. त्यामुळं मी नेहमी असं सांगते, कीर्तनकार महाराष्ट्रात लाखो आहेत, येतील जातील, पण या गादीवर आपलं अखंड व अनादी काळापासून चालत आलेली ही गादी, नारदांची देवर्षी नारदांनी या गादीवर उभं राहून भक्तीचा प्रसार करावा, प्रचार करावा. नामदेव महाराजांनी, तुकोबरायांनी, समर्थांपर्यंत सगळ्यांनी ही कीर्तन सेवा समाजाच्या कानी कपाळी ओरडून सांगावं की बाबा रे, सगळ्यांनी स्वतःचं कल्याण करून घ्या. सकलांच्या पाया माझा दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. स्वतःच्या दंडवत घालून संतांनी जगाच्या चित्त शुद्धीची कामना केली. बरं का, काय केलं, दंडवत घातलं, दादागिरी नाही केली. आमचं उलट आहे, आम्ही दंडवत नाही घालत, आम्ही दादागिरी करतो. संतांनी दादागिरी कुठेच नाही केली, उलट दुसऱ्याच्या हृदयाचं दुःख बघून ज्यांचं हृदय वितळलं ते संत म्हणून लोण्याची उपमा सुद्धा दिली तरी ती कमी ठरली. लोण्याला ताप दिला तर लोणी वितळतं, पण संतांचं हृदय दुसऱ्याच्या हृदयाच्या होणाऱ्या तापाने वितळतं, म्हणून ते श्रेष्ठ आहेत. 750 वर्षानंतर माऊलींची एक ओवी जरी वाचली तरी जीवनाचा उद्धार होतो. हे जर सारे ज्ञानेश्वरीचं हे गमक आहे, एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञानराज माझी योग्यांची बाहुली, माझी योगाची बाहुली, ज्ञानराज माझी योगाची बाहुली. भावार्थ दीपिका, भाव जाणला माऊलींनी, भाव जाणला आणि महाराष्ट्र सारस्वतानी महाराष्ट्र संस्कृतीच्या गाभाऱ्यामध्ये ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी समाजाने बसवली. श्रोते हो, जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबरायांची गाथा असू दे, जी आमचा माथा सुधारवण्याचं काम वेळोवेळी करते. एका हरिपाठासाठी ज्ञानोबांचे 1000 वेळा पाय धरले तरी ते कमी ठरतील. एवढे उपकार आहेत, एवढे ऋण आहेत हरिपाठाचे माऊलींच्या. हरी हरी मंत्र किती सोपा देऊन ठेवला. पूर्ण हरिपाठामध्ये 108 वेळा हरिनामाचा उच्चार आलाय. बघा, घरी जाऊन बघा, आता इथं बघू नका. 108 वेळा ज्ञानोबांनी हरिपाठात हरी 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 उच्चार करून घेतला. किती सोपं आहे भगवंताच्या जवळ जायला. म्हणाले एवढं क्वालिफिकेशन पुरतं, गरज नाही. येत मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, येथे मोक्ष असे आयता श्रवणाची माझी.
इथे आयत्ता मोक्ष कीर्तन भक्तीमध्ये तुम्हाला मला इतका सोपा करून दिला. मग इतक्या सहजतेने तुमच्या माझ्या जीवनाचा, उत्थानाचा, पूर्णत्वाचा मार्ग जर आम्हाला संत सांगताय, तर बस आमचं कर्तव्य काय आहे, त्या मार्गावरून चालणं आणि तुमचं माझं जीवन अशा परिस्थितीला नेऊन पोहोचवणं की त्याला सुप्रीम क्वालिटी म्हणतो आपण मराठीत, बरं का. सुप्रीम, त्याच्यापेक्षा सर्वोच्च काहीच असू शकत नाही. आणि सर्वोच्च काय आहे, तर या धर्तीवर आजपर्यंत तुम्ही आम्ही कधीही न पाहिलेलं अमृत काय आहे सर्वोच्च. म्हणून उपमा तुकोबरायांची ही निवडली या अभंगामध्ये. सर्वोच्च काय असेल, देवदेवतांच्या मध्ये समुद्र मंथन झालं, ते कशासाठी झालं, काय प्राप्त व्हावं, अमरपद प्राप्त व्हावं देवांना, दैत्यांचा सततचा होणारा त्रास संपावा आणि अमरपदाची प्राप्ती व्हावी, या करता तो मेरू पर्वत त्याचा रवी झाला, वासुकीचा दोर झाला तो मंदराचल पर्वत. आणि मग देवदैत्यांमध्ये समुद्र मंथन झालं आणि त्या समुद्र मंथनामधून एक 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 अशी 14 रत्न बाहेर निघतात आणि मग अमृत प्राशन करण्याकरता जी देवांची नाही दैत्यांची धडपड होती, त्यामध्ये देवतांना अमृत प्राप्त होतं. सर्वोच्च जर काय असेल तर अमृत आहे. मग जीवनातलं प्राप्त काय करायचं, सर्वोच्च प्राप्त करायचं. आमची धडपड सगळ्यात श्रेष्ठ दर्जाचं जे काही असेल, चांगल्यात चांगलं जे काही असेल ते प्राप्त करण्यासाठी आहे. आणि त्याकरता देवानी दिलेला हा नरदेह. नरदेह माध्यम खलु धर्म साधनम. खलु धर्मच नाही, खरू सर्व साधनम म्हटलं तरी चालेल. सगळ्याचं साधन असलेला हा नरदेह भगवंतांनी तुमच्या माझ्या करता दिला. कशा करता, तर आमचं जीवन पूर्णत्वाच्या दिशेने प्रवास करावं. जीव अपूर्ण आहे, त्याला पूर्ण होण्याची धडपड आहे. आणि पूर्णत्वाच्या दिशेने जर प्रवास करायचा असेल तर म्हणाले आमचं जीवन अमृतासारखं असावं. आम्हाला अमृत माहिती आहे का? पृथ्वी तलावरच्या मानव प्राण्याला अमृत माहिती नाही, अमृत तुल्य माहिती आहे. पितो ना आपण अमृत तुल्य. काहींचं अमृत अजून वेगळं असतं, ते रोज संध्याकाळी सरकार मान्य होतात. यापेक्षा मला स्पष्ट नाही बोलता येत, आपण सगळे जाणता. पण तुकोबरायांनी या अभंगामध्ये ज्या अमृताची संकल्पना व्यक्त केली, ते अमृत नेमकं काय आहे, ती अमृताची वेल म्हणजे नेमकं काय आहे, ते अमृताचं बीज म्हणजे नेमकं काय आहे आणि अमृताचं फळ म्हणजे नेमकं काय, याचा विस्तार तुकोबराय करतात प्रथम चरणापासून. अमृताची फळे अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजाची ही. ऐसी यांचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयाचिया. अमृतासारखं जीवन तुमचं माझं असावं हे संतांना वाटलं, महापुरुषांना वाटलं. आणि म्हणून या देशामध्ये, या मातीमध्ये असा एक वीरोत्तम नरोत्तम जन्माला आला, ज्याचं नाव लहानपणीचं नरेंद्र होतं. मोठे झाल्यावर स्वामी विवेकानंद म्हणून जगाला ज्ञात झाले आणि जगाने त्यांचा गौरव करताना योद्धा संन्यासी असा केला. योद्धा कधी संन्यासी नसतो आणि संन्यासी कधी योद्धा नसतो. पण हे एकमेव असं चरित्र होतं की जे योद्धा संन्यासी होतं. ज्या काळामध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांचा प्रचार भारताच्या भूमीमध्ये होत होता आणि भारतामध्ये सगळ्याच जनतेला उल्लेखून ही ख्रिस्ती मिशनरी लोक आपल्या समाजाला उद्देशून सांगत होते की तुम्ही पापी आहात, तुम्ही येशूला शरण जा म्हणाले, तुम्ही पापी आहात. पण स्वामी विवेकानंदांसारखा दृष्टा ज्यावेळी उभा राहतो त्यावेळी जगातल्या तमाम बांधवांना, तरुण पिढीला आणि सबंध देशाला उल्लेखून एक वाक्य उद्धृत करतात की तुम्ही पापी नाही, तुम्ही अमृताचे पुत्र आहात, अमृतस्य पुत्र आहात. उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वरांनी बोधत, हे उपनिषदांचं तत्वज्ञान स्वामीजी जगात मांडतात की आता उठा, जागे व्हा. आणि संतांनी तुमच्या माझ्या मनामध्ये मनगटामध्ये आणि मेंदूमध्ये सतत जागते पण ठेवलं. का हो, आम्ही झोपलोय का? म्हणले देहाची जरी झोप नसली तरी मनाची झोपच आहे. आता सुद्धा सगळे जागे आहेत का? कुणाला माहिती आपण कीर्तनात बसलोय की नाही हेही कुणाला कळत नाही. नक्की कुणाच्या कीर्तनात आपण बसलोय हेही 2 तास कळत नाही. अशी डुलकी मस्त लागते काही जणांना. इथलं सांगत नाही, सगळे जागे आहात, आपण छानपणे ऐकताय, श्रवण करताय, एवढी गर्दी आहे. पण तरी सुद्धा इथे सर्वांगाचं कान करून श्रवण करण्याची पात्रता तेव्हाच येते जेव्हा मन आमचं इथं स्थिर होईल. आणि हे मन मजबूत करण्याचं काम वारंवार आमच्या संतांनी केले. ज्या संतांनी जगाकडून मिळणारा सगळा अन्याय अत्याचाराचा घाव सहन केला. तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात, सोशी जगाचे आघात, सोशी
जगाचे आघात. म्हणे तोची संत दोषी जगाचे आघात दोषी जगाचे आघात दोषी जगाचे आघात तुका म्हणे तोची संत जगाने दिलेल्या सगळ्या अवहेलना हसत हसत सहन केल्या. आणि काय केलं? विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले अवघेची जहले देह ब्रह्म. सगळं पचवलं, सगळं दुःख यातना सहन केल्या, स्वतःचा प्रपंच एक वेळ बाजूला ठेवला, पण तुम्हाला मला अमृतासारखं जगता यावं, सर्वोच्च जीवनाचा प्रवास करता यावा, यासाठी तुम्हाला मला मार्ग दाखवला. मार्ग दावुनी गेले आधी दयानिधी संत ते तेणेची पंथे चालू जाता. बस म्हणाले त्या मार्गावरून चाला. डोळे झाकून जरी आम्ही चाललो ना तरी आमच्या योग्य त्या गंतव्यावर किंवा योग्य ध्येयापर्यंत आम्ही पोहोचणार, हे निसंशय खरंय. त्यामुळे अशा संतांच्या मालिकेतले परम पूजनीय प्रतस्मरणीय संत श्रेष्ठ तुकोबाराय. काय होता प्रपंच महाराजांचा, काय असतं अमृतासारखं जीवन. बघा, जिजाई आईसाहेब महाराजांना विचारायच्या, धनी तुम्ही रोज त्या काळतोंड्याचं पाय पकडायला जातायसा, पर माझ्या संसाराची तिकडं धुळदान झाली, त्याच्याकडे वैस बघा की. आणि महाराज आईसाहेबांना म्हणायचे, जिजे अगं ज्यानं चोच दिली ना तो चारा देणारच आहे, कशाला काळजी करते ग. बघा, सगळ्या चिंतांचं हरण करणारा चिंतामणी पांडुरंग परमात्मा भेटला होता ना, म्हणून चिंता नव्हती. आईसाहेबांना सांगायचे, चिंता करू नको. सगळ्याचा जनक पिता मायबाप जगन्नाथ जर पांडुरंग परमात्मा असेल ना, तर आता चिंता सोड. म्हणून 18-20 दारिद्र्य घरात, 18-20 दारिद्र्य ही म्हण आहे खरी. इतकं प्रपंचिक दारिद्र्य असताना सुद्धा प्रपंचाला बाजूला ठेवून तुकोबराय 8-8, 15-15 दिवस भामनाथाचा डोंगर, आळंदी, पंढरपूर सगळीकडे फिरायचे. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी अखंड स्मरण करायचे. काय मिळालो? प्रपंचात लक्ष नव्हतं, पण एखाद्या शेताची राखण करायला ज्यावेळी आमचे तुकोबराय जायचे ना, त्यावेळी तो मालक खुश व्हायचा. ऊसाच्या शेताची उत्तम राखण केली म्हणून ऊसाची मोळी तुकोबरायांच्या खांद्यावर दिली मालकाने. ऊसाची मोळी तुकोबरायांनी खांद्यावर घेतली आणि घराच्या दिशेने प्रवास करताना त्या रानापासून घरापर्यंत येईपर्यंत बरेच माणसं तुकोबरायांना भेटली. काहींनी ऊस मागून घेतला, काहींनी ऊस मागून घेतला, सगळी संपली मोळी, सगळं रिकामं. 2 कांडकं ऊसाची शिल्लक राहिली. ती ऊसाची 2 कांडकं घेऊन तुकोबराय घरी येतात. लक्ष नाही, पांडुरंग हरी वासुदेव हरी एकच चित्त नामामध्ये. आणि असं करता करता घरात आल्यानंतर ऊसाचं 1 कांडकं आपल्या लेकरांकडे दिलं खायला आणि ऊसाचं 1 कांडकं दिलं आमच्या आईसाहेबांकडे, जिजाई आईसाहेबांकडे. बसले पांडुरंगासमोर. मी गातो नाचतो आनंदे, वेडा झालो मी तव छंदे, गोविंद गोविंद मना लागली या छंद. या एका छंदासाठी पांडुरंगाच्या समोर ध्यानावस्थेत बसावं. आमच्या जिजाई आईसाहेबांनी धावत यावं आणि ते ऊसाचं दांडकप तुकोबरायांच्या पाठीत मारावं. हा प्रपंच होता तुकोबरायांचा. महाराज म्हणतात, आवले मला ठाऊक आहे, मला दिल्या खेरीस तू एकटी ऊस खाणार नाही. हा प्रपंच आहे तुकोबरायांचा. म्हणून तर बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरी या दुष्काळे पीडा केली, बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये. बरं झालं, जो संसार तापे तापला तोची परमार्थी भला, संसार तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची. बस म्हणाले, मला संसाराचे चटके मिळाले म्हणून मी देवा इथं टिकतो. आणि आपल्याही बाबतीत हेच आहे बरं का. संसारात जेव्हा चटके बसतात तेव्हा आम्हाला देव आठवतो. बरं, देव सुद्धा असा आठवतो. काही मंडळी जाता येता मारुतीच्या देवळात न जाता, आमची पोरं जास्त गणित इंग्रजीच्या पेपरलाच मारुती आठवतो आम्हाला, एरवी नाही आठवत नाही. आणि जाताना सुद्धा असा नमस्कार करायचा, एवढं सुद्धा. असा कुठला नमस्कार असतो मला कळत नाही. इतका 2 हस्तक आणि 1 मस्तक, बस एवढा आमचा भारतीय अध्यात्मशास्त्रांनी सांगितलेला नमस्कार आहे. वंदन भक्ती, वाकायचंय, शरणागती पत्करायची आहे. जिथे वाकायला हवं तिथं वाकावं, हा संतांचा संदेश आहे. आमचं जीवन जर अमृताच्या दिशेने उत्थान करणारं व्हावं असं वाटत असेल ना, तर प्रपंच दुःख मूळच आहे हे संतांनी वारंवार आम्हाला सांगितलं, ते मानावं. कारण संतांची वचनं अमृतासारखी आहेत. बघा, त्याला आपण वचनामृत म्हणतो. भगवंताची कथा अमृतासारखी आहे. काय काय अमृतासारखं आहे? भगवंताचं नाम अमृतासारखं आहे, किंबहुना अमृतापेक्षा सुद्धा अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे
देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा केशवा केशवा काय करूया काय करूया सांग पंढरीला सांग पंढरी काय करूया रूप ध्यानासी नये तुझे नये तुझे सांग पंढरी राया सांग पंढरी अमृतापेक्षा सुद्धा देवा तुझं नाम मधुर आहे बघा काय काय अमृतासारखं आहे काय काय अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे आणि मग तुकोबराय आम्हाला सांगतात अमृताच्या वेलीला अमृताची वेल असेल ना तर तिला जन्माला येणारं फळ सुद्धा अमृतासारखंच असतं त्याच प्रकारच्या बीजाचा उत्तरोत्तर विकास पुढच्या काळात होत राहतो म्हणून अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाली बीजाची त्याच अमृतमय बीजाचा विकास होत राहतो महाराष्ट्राची परंपरा आहे अशी अमृताची वेल ज्या घरामध्ये आहे त्या घरामध्ये कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरिख वाटे देवा अशी संतती जन्माला येत गेली आणि मग नामदेव महाराजांचं पसायदा नावाला आठवतं नामदेव महाराज अशा कुळांना अकल्प आयुष्य लाभावं असं भगवंताकडे मागणं सुद्धा मागतात अकल्पायुष्य भावे तया कुळा अकल्पायुष्य भावे तया कुळा संतांच्याच संबंधाने मागितले संतांच्या कल्याणाचं मागितलं सकल जनजीवनाच्या कल्याणासाठी मागितलं जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती पर उपकारे आणि मग असा प्रवास जीवनाचा व्हावा तुमचा माझा संतत्वाच्या दिशेने उत्तमतेच्या दिशेने जे जे उत्तम उदात्त उन्नत सावरकर म्हणाले महन मधुरते ते असं उत्तम तुमच्या माझ्या जीवनाला उत्तमाचा स्पर्श व्हावा आमचं जीवन अमृतासारखं सुमधुर व्हावं याकरता तुकोबराय सांगतात की अमृता समान असलेल्या संतांच्या जवळ जा संतांचं वचन हे अमृतासारखं आहे एवढंच नाही संतांचा अनुभव सुद्धा अमृतासारखा आहे माऊलींनी मुमुक्षुत्वाच्या पलीकडे जाणाऱ्या लोकांसाठी गेलेल्या लोकांसाठी काय दिला हो ग्रंथ साधकांच्यासाठी भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी मुमुक्षुत्वाच्या पलीकडे गेलेल्या लोकांसाठी अनुभवामृत किंवा अमृतानुभव माऊली आम्हाला देतात ज्ञानदेव म्हणे श्रीमंत हे अनुभवामृत सेवुनी जीवन मुक्त होई जेथ अमृतानुभवाचं सेवन करा जीवनमुक्त पदाला पोहोचाल आणि जीवनमुक्तीचा क्रम एकीकडे आद्य जगद्गुरु आचार्य सुद्धा आम्हाला सांगतात कसा जीवनमुक्तीचा प्रवास आमचा सुकर होईल बघा सत्संगत्वे निसंगत्वम निसंगत्वे निर्मोहित्वम निर्मोहित्वे निश्चलत्वम निश्चलत्वे जीवन मुक्ती सत्संग करा म्हणाले सत्संग केल्यामुळे काय होईल निसंग व्हाल निसंग केल्यामुळे काय होईल निर्मोही व्हाल निर्मोही अवस्था प्राप्त झाली की निश्चल अवस्था प्राप्त होते आणि मग निश्चल अवस्था प्राप्त झाली की आम्ही जीवन मुक्त पदाला जाऊन पोहोचतो न धरी रे संग राही रे निसंग
परिस्थितीला कुठल्या पदाला आम्हाला पोहोचायचे बघा. लागोनी दी मळ ममतेचा जीवन निर्लेप असावं, निरामय असावं, निष्काम असावं आणि निरपेक्ष असावं. विठ्ठल कुठल्या परिस्थितीला आणि कुठल्या सिद्धतेला साधक जाऊन प्रवास करतो बघा. आचार्य जगद्गुरु शंकराचार्यांनी निर्वाण षटक लिहिलं. जीवनाचा प्रवास असा व्हावा, जीवात्म्याची भेट त्या शिवात्म्याशी व्हावी, जीव शिवाचं मिलन व्हावं. आचार्यांचं म्हणणं आहे. मग येणारा अनुभव कसा असतो? अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणि सदावे समत्वं न मुक्तिर्न बन्धनं चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं न मे मृत्युशङ्का न मे व्याधि भेद पिता नैव मेनैव माता न बन्धु न मित्रं गुरु नैव शिष्य चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं. या तत्वापर्यंत तुमचा माझा प्रवास गेला पाहिजे शेवटच्या क्षणाला. बघा, इथं असलेल्या प्रत्येकाला किंबहुना मानवी जीवनालाच येणाऱ्या प्रत्येक जीवाला, मनुष्य म्हणून जो जो जन्माला आलाय ना, त्याला इथून जाताना एक वाउचर देऊन जायचे. कुणाला? कुणाला? देवाला. जागेत ना सगळे? कुणाला द्यायचं वाउचर? मंडळाला, हनुमान मंडळाला. ते तर द्याच तुम्ही, ती पावती द्याच. पण एक वाउचर द्यायचंय जे अर्जुनाने दिलं भगवंतांना. काय झालं होतं त्याच्या बाबतीत? ज्यावेळी हातपाय गळून गेले, सिदंती मम गात्राणी मुखंच परिशुष्यती अशा अवस्था झाली, त्यावेळी भगवंत त्याला म्हणतात, आता थांबायचं नाही, उठ, उचल धनुष्य आणि तुझं क्षत्रियत्व सिद्ध कर. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम तस्मात् हे कौंतेय उत्तिष्ठ युद्धाय कृतनिश्चय. उठ म्हणले, आता बसायचं नाही. पण मग त्याच्याकरता, त्याच्या मनाची अवस्था निर्माण करण्याकरता 18 अध्यायी गीता भगवंत सांगतात अर्जुनाच्या निमित्ताने, तुम्हाला मला सुद्धा. शेवटच्या अध्यायामध्ये अर्जुनाची ही अवस्था होते, देवा आता मी युद्धाला तत्पर आहे. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युतः स्थितोऽस्मि गत संदेहा करिष्ये वचनं तव. सगळ्या गाठी सुटल्या संदेहाच्या. आता काहीच नाही उरलं. आता कर्तव्य तत्पर झालो, कर्तव्याला प्रवृत्त झालो. आता तू म्हणशील तसं करिष्ये वचनं तव. म्हणून तर भगवंत सांगतात, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. जो त्याला शरण गेला तो उत्तमात उत्तम होतो. म्हणून तर अर्जुनासारखा सखा भगवंत आपला म्हणतात. संतांनी या सगळ्या भक्ती तत्वांची ओळख तुम्हाला मला साध्या सोप्या भाषेत करून दिली. बरं, त्याकरता फार कुठं जंगलात जायची गरज नाही म्हणाले. लोकसंस्कृतीचे सगळे पाईक आमच्या दारात आणून दिले की नाही? सकाळी उठल्याबरोबर आमच्या दारात येतो. दान पावलं वासुदेवाला दान. तुम्ही आतून आठवता. सकाळी पहाटेच्या वेळी डौर डुग वाजवी ऐका असं म्हणणारा पिंगळा येतो. त्यानंतर लोकसंस्कृतीचे पाईक एखादा गोंधळी संबळावरची थाप कडाडतो आणि गोंधळी येतो आमच्या दारात. नाथांचा गोंधळ त्याच्या मुखात असतो. एखादा कोल्हाटी असतो डोंबाऱ्याचा खेळ खेळणारा. दोरावरनं ती मुलगी चालत असते आणि त्याच्या मुखामध्ये आम्ही कोल्हाटी सोहम शब्दे बोलती. त्याच्या मुखात भगवंताचंच नाम असतं. किंबहुना नाथांनी इतकं सोपं करून हे भक्ती तत्वज्ञान आमच्यापर्यंत आणून दिलं. बघा ना, कुठेही काही जायची गरज नाही. उत्तम प्रपंच करून सुद्धा आमच्या घरामध्ये उत्तम परमार्थ घडवू शकतो आणि देव आम्ही घरात आणू शकतो. आमचं असं झालंय, आमच्या घरात देव सोडून सगळं आहे, देव नाहीये. प्रपंचामध्ये सगळं बाकी मागतो आम्ही देवाला नाही मागत. देवाकडून सगळं मागतो, देव नाही मागत. इथे आम्ही चुकतो. संतांनी देव मागितला. का देव मागितला? कारण देव कळला, देव दिसला ना. म्हणून तर जीवन अमृतासारखं बनलं. निवृत्तीनाथांचा गोड अभंग आहे. रवींद्रनाथ टागोरांना हा अनुभव प्राप्त झाला. आमच्या ज्ञानोबा माऊलींना हा अनुभव प्राप्त झाला. देखिला गे माये देवांचाही देव फिटला संदेह
निमाले दुजे पण द्वैत संपलं, अद्वैताचा साक्षात्कार झाला आणि आम्ही तुझ्यापासून वेगळे नाही. आम्ही कोण आहोत? आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा. प्रतिबिंब आहोत. तो शिव आहे, आम्ही जीव आहे. आम्ही चकोर हरिचंद्रमा. इतका सुंदर भेद आम्हाला सांगितला निवृत्तीनाथांनी. जैसा बाहिजू भीतरी हरी, बिंबी बिंबला एक सूत्री. आम्ही चकोर हरिचंद्रमा. मग असं आम्ही प्रतिबिंब आहोत त्याचंच ना. बस म्हणाले आम्हाला त्याची ओढावी. लहान मुलाला आई काय शिकवते हो? देवासारखा वाघ, देवासारखा बस. देव या शब्दामध्ये दिव हा धातू आहे आणि दिव म्हणजे प्रकाश. जीवनामध्ये प्रकाश असावा, जीवनामध्ये चैतन्य असावं. संतांनी तेच चैतन्य सगळ्या सृष्टीत शोधलं. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वत्र. ते तत्वज्ञ आणि संत स्वीकारिते. म्हणून तर इंद्रियांना अगम्य असलेला परमेश्वर, मी तुम्हाला या इंद्रियांना त्याचा भोग घडवून आणीन, ही प्रतिज्ञा, क्रांतिकारक प्रतिज्ञा माऊली ज्ञानेश्वरी मध्ये करतात. या कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन. अतींद्रिय परी भोगवीन, इंद्रिया करवी. अतींद्रिय असलेला परमात्मा मी या इंद्रियांनी त्याचा भोग घेईन. घेतला का नाही तुकोबरायांनी? घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. वाचनी काय करायचं सांगून दिलं. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे, डोळ्यांनी काय करायचं, वाचनी नेमकं काय करायचं, पायांनी कीर्तनालाच यायचं की आणखी कुठं जायचंय, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हातांनी सत्कर्मच करायचं की दुष्कर्म करायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण संतांनी तुमच्या माझ्या जीवनाचं उत्थान सांगत असताना मार्ग आखून दिला. त्या मार्गावरून चाला, तुमचं जीवन अमृतासारखं झाल्याशिवाय राहणार नाही. अमृताची फळे, अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजाची. म्हणून संतांचा अनुभव अमृतासारखा होता. त्या अनुभवाच्या जोरावरच अनेक महापुरुष घडले या देशाला. मी मगाशी नाव घेतलं, ज्यांच्या नावाचा उल्लेख केला, स्वामी विवेकानंद. लहानपणीचं नाव होतं नरेंद्र. बरं का? काय असते अमृताची वेल बघा. आणि मग त्या शुद्ध वेलीच्या पोटी शुद्ध अमृत तत्वा समान असलेलं फळ कसं जन्माला येतं. वाढदिवसाचा दिवस होता त्या लेकराचा. आता आपल्याकडे वाढदिवस कसा साजरा करतात हे ज्याचं त्याला माहिती. म्हणजे पुण्यात तर आम्हाला घर कमी पडतं, ते रस्त्यावर वाढदिवस करायला लागलेत आता. इकडं तसं असतं का? नाही ना. गाडीवर, रस्त्यावर. अहो काहींच्या माना अशा हलतायत, काहींच्या माना अशा हलतायत. ठरवा एकदा. कारण संस्कृती इतकी रसातळाला चालली की आम्ही औक्षण करून वाढदिवस साजरा करायचा असतो हे विसरलो. दुर्दैव या मातीचं की इतकी हजारो वर्षांची दिव्य आर्य सनातन वैदिक परंपरा शास्त्रानुसार असलेली आमची, ते शास्त्र आम्ही बाजूला ठेवलं. कठोर असा धर्म आम्हाला वाटतो म्हणून तो धर्म बाजूला ठेवला. धर्माचं आचरण आम्ही करत नाही, धर्म आम्ही मानत नाही. कपाळाला गंध नाही, मुखात मंत्र नाही, हातात शस्त्र नाही, काहीच नाही.
हातात शस्त्र का घ्यायचं? सावरकर म्हणायचे, शस्त्र पापना स्वयेची शस्त्र पुण्यना स्वये, इष्टता अनिष्टता त्यास हेतूनेच ये. हातात शस्त्र घेणं हे पाप नाही, त्यामागचा जो हेतू आहे त्यामागे पाप पुण्याची संकल्पना ठरते. छत्रपती शिवप्रभूंच्या हातामध्ये कायम तलवार होती आणि त्या तलवारीला अधिष्ठान होतं माझ्या भवानी मातेचं. ज्यावेळी अफजल खान दरबार या स्वराज्याच्या दिशेने येतो, हेच तुकोबराय हातामध्ये टाळ घेऊन जगाला धर्माचा संदेश देणारे तुकोबराय छत्रपतींना सांगतात, राजा विंचू देव्हाऱ्याशी आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम, अधमाशी तो अधम. म्हणून तर आपल्या वारकऱ्यांच्या हातामध्ये टाळ असतात, ते 2-2 किलो वजनाचे असतात, की संधी आली तर वार करी आणि वेळ आली तर वार विठ्ठल. प्रवास ऊर्ध्वगामी दिशेने व्हावा असं जर वाटत असेल ना, जीवनाचं अधपतन व्हावं नाही व्हावं असं जर वाटत असेल ना, ते इथं आणा. मी हात जोडून आपल्या माता भगिनींना, पुरुष वर्गाला, बंधू वर्गाला सांगते, लेकरांना कीर्तनात घेऊन या. काळाची खूप मोठी गरज आहे. माझे गुरुजी म्हणतात, इथं येऊन कार्टी झोपली तरी चालतील, कारण झोपेत जे ऐकतील ते चांगलं असेल आणि घरी जागेपणी जे बघतील ते वाईट असेल टीव्हीवर. त्यामुळे आज असं एकही दृश्य नाही की आपण सगळ्यांनी मिळून एका कुटुंबाने बघून टीव्हीवर बसून बघावं, असं एक दृश्य नाहीये टीव्हीवर, वस्तुस्थिती आहे. त्यामुळे धर्माचं शिक्षण जर घराघरात देता येत नाही ना आम्हाला, तर अशा धर्म मंडपात लेकरांना घेऊन या. कायम त्याची सवय लागावी, तर आमची लेकरं अमृतासारखी घडतील आणि संतांना अपेक्षित असलेला समाज घडेल. अमृताची फळे, अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजाची. हे या बाळाचा वाढदिवसाचा दिवस होता. 5 वर्षाचं लेकरू झालं. वडिलांचं नाव होतं विश्वनाथ बाबू दत्त, कलकत्ता हायकोर्टाचे सुप्रसिद्ध वकील होते ते, आणि आईचं नाव होतं भुवनेश्वरी माता. लेकराचा वाढदिवस 5वा, आईनं छान औक्षण केलं. सगळी मित्रमंडळी जमली आहेत आणि पोरांच्या मध्ये चर्चा सुरू झाली. वाढदिवसा दिवशी चर्चा छान रंगली आणि एकाने विचारलं, तू मोठेपणी कोण होशील रे? बघा, लहान मुलांची चर्चा आहे. आता आमची पोरं काय चर्चा करतात हे ज्याचं त्याला माहिती. तू मोठेपणी कोण होशील रे? दुसऱ्याने उत्तर दिलं, माझे वडील डॉक्टर आहेत, मी मोठा झाल्यावर डॉक्टर होणार. पुढचा म्हणाला, अरे तू मोठेपणी कोण होशील रे? माझे वडील इंजिनियर आहे, म्हणाला मी इंजिनियर होणार. तिसरा म्हणाला, माझे वडील शिक्षक आहेत, मी शिक्षक होणार. आता या पठ्ठ्यावर पाळी आली आणि याला विचारलं, तू कोण होशील रे मोठेपणी? आणि त्यांनी नेमकं उत्तर दिलं, याचे वडील कलकत्ता हायकोर्टाचे वकील होते आणि हा म्हणला, मी घोडे हाकणारा बग्गीवाला होणार आहे, टांगेवाला होणार आहे म्हणे. सगळी पोरं हसायला लागली. वडील कलकत्ता हायकोर्टाचे वकील, जज आहेत सुप्रीम कोर्टाचे, आणि हा टांगेवाला होणार, टांगेवाला बग्गीवाला होणार, घोडा हाकणार. आता वडिलांनी काय करायला पाहिजे होतं? इथे आजचे आई वडील असते तर लेकराला 1 वाजवून सांगितलं असतं, कार्ट्या तुला कळतंय का, मी वकील आणि तू टांगेवाला होणार. मुलांवर आम्ही अपेक्षा आमच्या खूप लादतो. बघा महापुरुष कसे घडले. भुवनेश्वरी मातेनी आणि विश्वनाथ बाबू दत्तांनी आपल्या लेकराला जवळ घ्यावं, गोड भाषेत सांगावं, लेकरा तुला टांगेवाला व्हायचंय ना? हो. का बरं त्याला व्हावं असं वाटलं? याचं कारण होतं, कारण इंग्रजांची सत्ता भारतावर, इंग्रजांचा वेश सुटाबुटाचा होता. वडील कोर्टात जातात तो सुटबुट घालूनच जातात. ज्या गाडीत बसून जातात, आजही उत्तर प्रदेशामध्ये आपण गेला कलकत्ता भूमीमध्ये तर बग्गी म्हणतात त्याला, टांगा गाडी, घोडा गाडी असते ती. बसणारा माणूस त्याच्यामध्ये जो यजमान असतो तो असा थोडा खाली उंचीनी असतो आणि जो घोडा हाकणारा आहे तो असा वर असतो. कोचमन हा शब्द आहे त्याला, कोचमन. त्याच्या हातामध्ये चाबूक असतो, घोड्याला हट केलं की तो घोडा सुसाट धावत सुटतो. अशी ती टांग्याची घोड्याची गाडी. त्या गाडीने त्याला, ती गाडी त्याला फार आवडायची. हातामध्ये चाबूक घेऊन घोड्याला मारायचा आणि टांगा पळवायचा. तो म्हणाला टांगेवाला. लाल त्याचा वेश असायचा, सुरवार झब्बा लाल. भुवनेश्वरी माता आणि विश्वनाथ बाबू दत्त म्हणतात, नरेंद्रा तुला टांगेवाला व्हायचंय ना? हो, पण तुझ्या घोड्याच्या गाडीमध्ये फक्त अर्जुनाला बसव. अर्जुनाचं सारथ्य करणारा गोपाल कृष्ण हो माझा राजा. हा संदेश वयाच्या 5व्या वर्षी मिळतो. त्यावेळी मनामध्ये एक प्रेरणा निर्माण होते. रामकृष्ण परमहंसांसारख्या सद्गुरूचं सानिध्य लाभतं आणि हाच द्रष्टा युग पुरुष
शिकागोला जातो, भारताच्या हिंदू धर्माची पताका फडकावून येतो आणि मग अमेरिकेतल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो हेच भाषण आठवतं ना आपल्याला. स्वामी विवेकानंद म्हटलं की पण संबंध चरित्र आपल्या लेकरांना कधीतरी वाचायला देऊया की तिथे गेल्यानंतर भारतीय हिंदू धर्म संस्कृतीचा भगवा ध्वज फडकावतात स्वामी विवेकानंद. जगाने केलेली निंदा विचारात घेत नाहीत पण धर्माचं काम करून येतात आणि जगाला अमृताचा संदेश देतात. विठ्ठल विठ्ठल मग तुमचं माझं जीवन अशा अमृताच्या दिशेने घडायचं असेल म्हणून आपल्या लेकरांना उत्तम वाचन संस्कृती द्यावी, उत्तम वाचायला लिहायला बोलायला शिकवावं. परवा मी एका मुलाला विचारलं तुला हरिपाठ माहितीये का? बरं का, कॉन्व्हेंटची पोरं आहेत आता, कुठल्या माध्यमात घालावं माझं काही म्हणणं नाही, कुठेही घाला पण आपलं मूळ संस्कार मात्र त्यांच्याकडे राहू द्यात. तू काही वाचतोस का म्हटलं, चांगलं काही पुस्तक एखादं काही वाचतो का? तो म्हणला नाही ताई माझं ट्विटरवर अकाउंट आहे, फेसबुक वापरतो, चॅटिंग करतो, व्हॉट्सॲपवर अकाउंट आहे माझं, मी सगळं करतो. म्हणाले मला वेळच नाही वाचायला. म्हटलं तू वाचत नाही? म्हणला नाही. म्हणलं आता तू वाचत नाही. आपल्याकडं म्हण आहे वाचाल तर वाचाल. परिस्थिती माणसाला घडवते किंवा परिस्थिती माणसाला बिघडवते. आपण म्हणतो ना आमच्या काळी आम्हाला खूप करायचंय, आम्ही खूप मोठे झालो असतो पण आमच्या काळी परिस्थिती नव्हती. हे सगळ्यात मोठं कारण आहे. मला सांगा ज्ञानोबांना किती प्रतिकूलता होती हो, तुकोबरायांच्या मागे किती प्रतिकूलता होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न, या देशाला राज्यघटना देणारे एक महान नेते, का किती प्रतिकूलता होती. रस्त्याच्या लाईट समोर अभ्यास केला पण अमृतासारखं जीवन घडवलं. अनेकांना मार्गदर्शन दिली, अनेकांना प्रेरणा दिली. जिजाऊ आईसाहेबांच्या समोर चारही बाजूंनी यवनांचं आक्रमण आहे, प्रचंड यातना, प्रचंड प्रतिकूलता आजूबाजूला आहे. आमचे सातारचे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आहेत, ते म्हणतात प्रपंचातली प्रतिकूलता परमार्थातली अनुकूलता ठरत असते. विठ्ठल मग म्हणाले ही प्रपंचातली जी प्रतिकूलता आहे ना, वेदना असते ना, ती भगवंताकडे जास्त लवकर आम्हाला घेऊन जाते. सगळं छान असेल तर आम्हाला देव आठवत नाही. आम्ही नतद्रष्ट आणि लबाड माणसं आहे भक्तीच्या प्रांतामध्ये, आम्हाला देव आठवत नाही. कायम देवाचं सानिध्य राहावं, कायम देवाचं स्मरण राहावं ही संतांची अपेक्षा होती. म्हणून जीवनाच्या प्रवाहामध्ये मार्गामध्ये असं जर वाटत असेल की आमचं जीवन अमृताच्या सारखं घडावं तर तुमच्या माझ्या जीवनाला स्पर्श असावा, संग असावा. तो कुणाचा? तो संग मागतायत दुसऱ्या चरणामध्ये तुकोबर आहे. यांचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयांची या. कसा संग दे म्हणाले? ज्यांच्या वचनाला भक्ती तत्वाचा ओलावा आहे, ज्याच्या मुखामध्ये सतत भगवंताचं नाम आहे, अशांचा संग मला तू दे तुकोबराय मागतायत. संत सहवास मागतायत. काय घडतं? काय असतात संतांचे शब्द? ओलावा वचना जयाचिया. म्हणले शब्द ओले असतात का? शब्द ओले कसे करायचे? भिजवायचे का पाण्यात? कसं बोलायचं? साच आणि वाळ, मौलीने सांगून दिलं मी तुले आणि रसाळ. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृतासारखे शब्द सुद्धा संतांचे आहेत. किती मवाळ. आज तुमच्या माझ्या गळ्यात माळ आहे पण जरा राग आला की भस्कन याच्या अंगावर त्याच्या अंगावर आम्ही ओरडतो. कपाळाला बुक्का आहे पण पथ्य नाही सांभाळत. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्य सांभाळावी. काय पथ्य आहे? गळा माळ शोभे आत्मरूप शांती, भक्ती भाव दोन्ही धरू टाळ हाती. टिळा विरक्तीचा कपाळास न्यालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. एक तारी संगे एक रूप झालो, एक तारी संगे एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या साधकाला, एका सर्वसामान्य जीवाला काय लागतं? छाया झोपडीची निवाऱ्यासल्या गोधडीची, माया मोह सारे उगाडो प्यारो, आम्ही विठ्ठलाच्या
म्हणाले असं जर भगवंताच्या नामामध्ये रंगायचं असेल तर संगात कुणाच्या बसावं? ऐसी यांचा संग देई नारायणा. दुर्जनांचा संग केल्यानंतर जीवनाचं अधःपतन झाल्याशिवाय राहत नाही. आज कितीतरी मंडळी आपण बघतो पारापारावर, कट्ट्या कट्ट्यावर, चौका चौकामध्ये हातात पत्ते आणि या देशात क्रांती झाली पाहिजे अशा क्रांतीच्या गप्पा मारणारी माणसं. गणपतीच्या मंडळामध्ये गणपती स्टेजवर असतो, पडद्याच्या मागे दुर्दैवाने या महाराष्ट्रात पत्त्यांचे डाव रंगतायत. आज आमची तरुणाई व्यसन आणि फॅशन याच्या आहारी गेल्यामुळे रोज म्हणजे स्वामीजींनी तरुणाईची व्याख्या सांगितली, तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता हे 3 गुण ज्याच्याकडे आहेत त्याला म्हटलंय तरुण. दुर्दैवानी आजचा तरुण संध्याकाळ झाली की धरून आणावा लागतोय. ही परिस्थिती आहे. आपल्याला हसायला यावं, विनोद आहे म्हणून मी नाही सांगत आहे, पण अनेक ठिकाणची ही उदासीनता पाहिली ना. शरीर नावाचं उपकरण आहे, व्यसन त्यामध्ये टाकलं की त्या क्षणी ते यंत्र गंजायला सुरुवात होते. हे आम्हाला कळावं. आणि मग जीवनाचं खरं उत्थान कशात आहे? कुणाच्या संघामध्ये बसावं, कसा संघ करावा, काय होणार आहे? ऐसी यांचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयांची. काय होतं सत्संगामुळे? महाराज म्हणाले होका दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. पाप ताप दैन्य जाई व्यथा उठी, जाहलिया भेटी हरिदासांची. अनेक फायदे आहेत फक्त सत्संगतीचे, संतांच्या सहवासाचे. कारण वचन असं आहे ना की त्यामध्ये फेरफार नाही. शास्त्रकार म्हणाले उदयती यदि भानु पश्चिमे दिव्यभागे, प्रचलति यदि मेरु शीततां याति वह्निः, विकसति यदि पद्मं पर्वताग्रे शिलायां, न भवति पुनरुक्तं भाषितं सज्जनानां. उदयती भानु पश्चिमे दिग्विभागे म्हणाले सूर्य एक वेळ पश्चिमेला उगवेल. विकसती यदि पद्मं पर्वताग्रे शिलाया, एखादं कमळाचं फूल खडकाळ जमिनीवर सुद्धा उगवेल. चिखलात उगवणारं कमळ एखाद्या खडकावर उगवेल. शीतताम याति वह्नी, अग्नीचा स्पर्श कदाचित थंड होईल. मेरू पर्वत अचल आहे पण तो चल होईल, हलायला लागेल. पण संतांचे शब्द कधी बदलत नाहीत. जगाच्या कल्याणाचीच कामना करणारे संत कधीच बदलत नाही, कारण भाषेला गोडवा आहे. आज विद्वानांची भाषा समाजाला प्रभाव टाकते, बरोबर आहे. एखाद्या प्रतिभावंताचं व्याख्यान ऐका, विद्वानाचं प्रवचन ऐका, ते आम्हाला प्रभावित करतं. पण संतांची भाषा अशी आहे की ती आम्हाला प्रभुभावित करते. विद्वान मेंदूची भाषा बोलतात, संत हृदयाची भाषा बोलतात. विद्वानाला अर्थ पाहून बोलावं लागतं, संत बोलतील त्याला अर्थ प्राप्त होतो. विठ्ठल विठ्ठल म्हणून तर कितीही पापी पापीत असू दे पण संतांच्या सहवासात आल्यानंतर ज्याच्या जीवनाचं उत्थान होतं. तुकोबरायांचं कीर्तन, देहूमध्ये महाराजांची कीर्तनं व्हायची. पंचक्रोशीमध्ये गाथा तरल्याचा अनुभव सगळ्यांनी घेतला, साक्षात्कार घेतला, तुकोबरायांचा अधिकार कळाला. आणि मग धन्य तुकोबा समर्थ तेने केला हा पुरुषार्थ, किंवा सच्चिदानंद रूपाची मूर्ती असलेल्या तुकोबरायांची अभिव्यक्ती समोर जगाला सगळ्यांना दिसली. आणि तुकोबरायांची कीर्तनं देहूमध्ये व्हायला लागली. देहूतच नाही तर लोहगावात सुद्धा तुकोबराय कीर्तनाला जायला लागले. सध्या पुण्याचं विमानतळ जिथं आहे ना त्या लोहगावात महाराजांचं कीर्तन होतं, शिवबा कासारांच्या घरी. तुकोबराय कीर्तनाला उभे आहेत. सुंदर कीर्तनाचा रंग भरला. होय अंग हरिरूप ही अनुभूती प्राप्त झाली. सगळी मंडळी गेली निघून, कीर्तन संपलं, पांगापांग झाली. तुकोबराय सुद्धा आता देहूला जायला निघाले. शिवबा कासार म्हणले महाराज थांबा ना, इथं रात्र झाली. पूर्वीचा काळ होता, पायी प्रवास असायचा. आता लोहगाव ते देहू तसं जवळ अंतर नाही चालत. पण महाराज चालत निघाले. मला गेलं पाहिजे म्हणले. आवली चिडेल माझ्यावर, रागवेल. आणि काय होतं आवली प्रकरण आपल्याला माहिती आहे. तुकोबरायांच्या आईसाहेब जिजाई साहेब कशा होत्या. मला गेलं पाहिजे म्हणाल्या. गेले तुकोबराय निघाले. आणि रस्त्याने जाताना पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी नामसाधना सुरू आहे. एक 5-25 चोरांचं टोळकं समोरनं आलं. आता मध्यरात्रीची वेळ, त्यांची ती वेळ ड्युटीच त्यांची नाही का. 25 जण समोरनं आले आणि तुकोबरायांचं बघितलं. आणि एक जण म्हणाला अरे आपल्यामध्ये एक जण कमी आहे, तुकोबांना घेऊया का म्हणले. तेवढीच मदत होईल जरा त्यांची. महाराज कुठे चाललात म्हणाले. काही नाही, लोहगावात कीर्तन होतं, देहूला घरीच चाललो म्हणाले. आमच्या बरोबर येता का. चला येतो. कुठं जायचं काय जायचं काही नाही विचारलं. संत प्रतिक्रिया देत नाहीत जगाला, शांत स्वतःच्या
आत्मसुखामध्ये रममाण असलेले संत. चला म्हणाले येतो. कुठं जायचं? आत्ता कुठून आलात? काही नाही म्हणे, शिवबा कासारांच्या घरी कीर्तन झालं, हरिकीर्तन, आता घरी निघालो. त्याच घरात चला म्हणाले परत. शिवबा कासारांच्या घरी सगळ्या चोरांनी तुकोबरायांना न्यायला लावलं. महाराज तुम्हाला वाडा माहितीये का कुठं आहे? हो म्हणे वाडा माहितीये. कुठं आहे ते? दार उघडायचं कसं माहितीये का? सगळं माहितीये म्हणाले. सगळ्यांना आत घेऊन गेले. मध्यरात्रीची वेळ, सगळी पांगापांग सामसूम, सगळे झोपलेले आहेत आणि तुकोबराई या 25 जणांना चोरांना घेऊन शिवबा कासारांच्या घरात. सगळे सामान तुकोबरायांना माहितीये घरातलं. शिवबा कासारांच्या घरामध्ये या चोरांनी प्रवेश करावा, सांगावं तुकोबा आतमध्ये जे जे सामान आहे ते टाका म्हणले बाहेर सगळं आमच्याकडे. तुकोबराई गेले. जे जे सामान शक्य होतं ते यांना आणून द्यायला लागले बरं का. सगळं शांततेत चाललंय. असं करता करता पहाट झाली आणि पहाटेचे 4 वाजले. तुकोबरायांच्या हातामध्ये नेमकी एक कास्याची थाळी आली होती. आता नेहमीची इंद्रियांना सवय लागलेली. पहाट झाली की उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथ, अविचरणी ठेवा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, अविचरणी ठेवा माता, तुकविया भाजला. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. तुकोबरायांचं काकडा सुरू झालं हो सकाळी. आणि महाराज जसे काकडा म्हणायला लागले तसे सगळे उठले. शिवबा कासारांच्या घरातली मंडळी उठली. यांना असं वाटलं कुठून दुर्दैवी दुर्बुद्धी सुचली आणि यांच्या नादी लागलो. लपा म्हणाले, आता जिथं जागा मिळेल तिथे लपून बसा. महाराज काकड्यामध्ये रंगून गेले हरिनामामध्ये. शिवबा कासार घरची मंडळी उठली. तुकोबा गेलाच नाहीत अजून? नाही म्हणले. गेलो होतो ना. गेला होता कीर्तन संपल्यावर देहूला? हो म्हणाले. देहूला पोचलोच नाही, मग मधून माघारी आलो. माघारी आलात का बरं? काही नाही म्हणाले. आलो. कोण आलंय सोबत? दिंडी आलीये. आणि 25 टाळकऱ्यांना लपून बसलेल्या त्या सगळ्या चोरांना बाहेर यावं लागलं. झाली म्हणे चोरी आता आपली उघड पडली. चला म्हणाले बाहेर. सगळ्यांनी बुक्के लावून घेतले. सगळ्यांनी तुकोबांच्याकडून तुळशीच्या माळा घालून घेतल्या आणि निम्म्यापेक्षा जास्त टाळकरी यांच्यातलेच होते. काय गंमत आहे बघा. संतांचा सहवास, कृपेचा कटाक्ष सुद्धा अमृताचा आहे. संतांचा स्पर्श सुद्धा अमृताचा आहे. संतांचा सहवास सुद्धा अमृताचा आहे. अपना सारी खे करी काळ काही काळ वेळ तयाला, काही काळ वेळ तयाला. अपना सारी के करी काळ वेळ तयाला, अपना सारी खे संत साधकाला किंवा सामान्य जीवाला आपल्या पातळीवर नेऊन पोहोचवतात. जगाकडून कितीही अवहेलना झाली तरी सुद्धा तुमच्या माझ्या उद्धाराचाच मार्ग संतांनी दिलाय. बरं याकरता काही पैसे मोजावे लागतात, काही द्यावं लागतं. सत्संग प्राप्त करायला जिथं चांगलं घडतंय ना तिथं जाऊन बसावं. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावय साह्य, घातली या भये नरका जाणे. जिथं सत्कर्म घडतंय ना तिथं सहाय्यभूत व्हावं, तिथे जावं, सत्संग करावा. तुमच्या माझ्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबरायांचं सानिध्य छत्रपती शिवप्रभूंनी घेतलं. राजे तुकोबांच्या कीर्तनात जाऊन बसायचे. त्याचा परिणाम असा झाला, स्वराज्य शकट पेलण्याची क्षमता आईच्या संस्कारातून तर मिळवलीच होती, पण या भक्तीला शक्तीची जोड दिल्यानंतर महाराष्ट्राच्या रायगडाच्या भूमीमध्ये 32 मण सोन्याचं सिंहासन उभं राहू शकतं. हा चमत्कार या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडला. 350-400 वर्षापूर्वी जीवाला जीव देणारी मावळे मंडळी लाभली ना. एकापेक्षा एक राजा आम्ही हाय म्हणायचे. अक्षय काही बी काळजी करायची गरज नाही, आमच्याकडे एक सिंहाचा छावा आहे म्हणायचे. जीवाला जीव देणारी सगळ्या मावळा मंडळी, मावळी सगळे जमले आणि मग स्वराज्यासाठी जो लढला तो मराठा. बरं का, मराठा या शब्दाची व्याप्ती छत्रपतींच्या दृष्टीने वेगळी होती, तुमच्या माझ्या दृष्टीने वेगळी. आम्ही 96 कुळी 92 कुळी एवढ्यातच अडकलो. पण राजे मराठी शब्दाची व्याख्या सांगतात, अर्थ सांगतात आम्हाला
जो छत्रपती शिवप्रभूंना मानतो महाराष्ट्रामध्ये तो मराठी आहे. जो शिवछत्रपतींच्या वरती प्रेम करतो तो मराठी आहे. ज्याला माझ्या ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीवर प्रेम आहे, आदर आहे, तो मराठी आहे. ज्याला तुकोबांची गाथा जवळ घ्यावीशी वाटते तो मराठी आहे. ज्याला संतांचं पायीक व्हावंसं वाटतं तो मराठी आहे. जो धर्मासाठी मरायला तयार आहे तो मराठी आहे. जो धर्मासाठी भगव्याखाली धडपडायला धारातीर्थी पडायला तयार आहे तो मराठी आहे. आणि जो भगव्यासाठी लढायला तयार आहे तो मराठी आहे. विठ्ठल काय घडलो, अशा संतांचा सहवास मिळाल्यामुळे मनाची, मेंदूची आणि मनगटाची अशी मशागत झाली की ज्यावेळी स्वराज्यामध्ये एक एक किल्ला आणला जातोय त्यावेळी मुलाचं लग्न आहे म्हणून आमचे तानाजी मालुसरे वाटीमध्ये अक्षता घेऊन रायगडावर येतात आई जिजाऊ साहेबांच्या जवळ आणि जिजाऊ साहेबांना अक्षता देतात आणि सांगतात, आऊसाहेब पोराचं लगीन आहे 2 दिवसांनी, याल नवं. आऊसाहेब म्हणाल्या, तान्या बऱ्याच दिवसांनी आलायस, तुला ओवाळते रे. म्हणून आऊसाहेबांनी औक्षणाचं ताट घेतलं आणि तानाजीला ओवाळायला घेतलं. ओवाळणी झाली आणि आता ओवाळले म्हटल्यानंतर काहीतरी ओवाळणी टाकायला हवी ताटात. म्हणून आऊसाहेबांना तानाजी मालुसऱ्यांनी विचारावं, आऊसाहेब काय घालू ओवाळणी? आऊसाहेब म्हणतात, तान्या मागू. शिवाजी राजे तिथं बसलेत शेजारी. राजे म्हणतायत, आऊसाहेब काही मागू नका सध्या, त्याच्या पोराचं लग्न आहे 2 दिवसांनी. लग्नाचं निमंत्रण द्यायला तानाजी आलाय आणि आता तुम्ही जर त्यांना काही मागणार म्हणजे काय, एखाद्या मोहिमेवर पाठवणार हो ना, हेच ना? जिजाऊ साहेब म्हणतात, हो राजे, हो, माझी हीच इच्छा आहे. राजे, कोंडाणा किती दिवसापासून मला खुणावतोय, स्वराज्यात यायला तयार नाही. राजा, कोंडाणा स्वराज्यामध्ये आला पाहिजे. म्हणून आऊसाहेब तानाजी मालुसऱ्यांना ओवाळणी मागतात. काय घालू ओवाळणी राजमाता तू ग महान, काय घालू ओवाळणी स्वराज्यामध्ये राजा कोंडाणा स्वराज्यामध्ये आला पाहिजे. कोंडाणा स्वराज्यामध्ये येण्याची गरज आहे. आणि तानाजी मालुसऱ्यांकडे पाहिलं राजांनी. ताना, पोराचं लग्न आहे 2 दिवसांनी रायबाचं, काय करायचं? खाली ठेवली वाटी. जिजा मातोश्री सांगताय, काय पायाशी. आणि आऊसाहेबांना तानाजी मालुसरे सांगतायत, आऊसाहेब काय घालू? आधी लगीनाला
छत्रपती शिवप्रभू हे शिवाचे अंश होते असं म्हणतात. आणि छत्रपती म्हणजे शिव भोलेनाथ त्यांचेच अंश, म्हणजे ज्यांच्या अधिष्ठानासमोर आपण बसलोय असे महारुद्र परमप्रतापी असलेले आमचे मारुतीराय. या सगळ्या देवतांना आम्ही समोर ठेवतो आणि संतांचं सानिध्य अनुभवावं. मग तुमच्या माझ्या जीवनाला बघा तेजस्वी तेजाने चमकल्याशिवाय राहणार नाही जीवन. आमचा इथला प्रत्येक तरुण हा धर्माभिमानी असला पाहिजे, देवभिमानी असला पाहिजे, संतांचा आदर्श समोर ठेवणारा असला पाहिजे. पण दुर्दैवानी आमची मुलं, माझी तरुण भावंड, मी नेहमी कधी कधी सांगते, तुमच्या हातामध्ये गाड्या असतात, कमी वयामध्ये गाडी हातात येते, वडील त्याच्यात पेट्रोल घालतात, तुम्ही वाऱ्याच्या वेगावर सुसाटपणे बेफामपणे गाडी पळवता. आपल्याला असं वाटतं का की मी खूप हँडसम दिसतो, मी खूप डॅशिंग आणि मी खूप स्मार्ट दिसतो? तर तुम्ही डॅशिंग स्मार्ट नाही, तुम्ही मूर्ख दिसता. कारण 9 महिने 9 दिवस आईनी पोटात वाढवायचं, मरणांतिक यातना सहन करून तुम्हाला जन्म द्यायचा आणि एका सेकंदाच्या अवधीमध्ये देहाचं होत्याचं नव्हतं करून ज्यावेळी आपल्याच आई वडिलांसमोर 20-20, 25-25 वर्षाची पोरं येतात ना, त्यावेळी काय वेदना त्या मातेला होत असेल आपण कल्पना करा. का संतांच्या सानिध्यात जायचं, का छत्रपतींसारख्या महापुरुषाची युगपुरुषाची जीवनगाथा आमच्या लेकरांना कळू दिली पाहिजे. आज अमेरिका किंवा इतर परकीय प्रांतामध्ये छत्रपतींच्या अभ्यासाचा शालेय परिपाठामध्ये समावेश आहे आणि आमचा असलेला काढलाय शिवाजीराजांचा इतिहास. पाकिस्तानात सुद्धा छत्रपतींचा अभ्यास करतायत चरित्राचा, आणि आम्ही किती नतद्रष्ट, आमच्या अभ्यासामध्ये राजांचं चरित्र होतं ते काढलंय. आणि आम्ही आमचे वंशज, आमचे पूर्वज, आम्ही कुणाचे वारसदार हे सगळं विसरून गेलो. खरं सांगू, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजींचा जितका आहे ना, तितका हा महाराष्ट्र ज्ञानोबांचा तुकोबांचा आहे. या पायवाटेवर ना आम्हाला जावं लागेल. 28 युगांपासून उभं असलेलं पांडुरंगाचं नावाचं दैवत, काय आनंद आहे त्या सानिध्यामध्ये, काय प्रेम आहे त्या दर्शनामध्ये, हे संतांनी आम्हाला दाखवून दिलं. किती प्रेम आहे. कृष्ण मूर्ती होय गे, कळू आली सोय गे. किती गोड भगवंताचं रूप आहे. वेळोवेळी आम्हाला संतांनी त्याच्या रूपाचा, त्याच्या नामाचा गोडवा सांगून दिला ना हो. प्राणाचा प्राण पाहता सुख सांगो काय गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे, अर्धांगी रुक्मिणी विहणा, वारीती गोप बाळा गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा भक्त कृपेची माय गे, ओळखिली विठाई गे, एका जनार्दनी विटे जोडी आले पाय गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा. भगवंताचं नाम गोड आहे, रूप गोड आहे. कायम 2 हस्तक 1 मस्तक घेऊन असं आदराने आम्ही वाकावं जिथं वाकायचंय तिथे. कारण झुकते वही है जिनमें जान है, अकडना तो मुर्दों की पहचान है म्हणाले. का परवा पुण्यामध्ये एक गाडी बघितली मी, बरं का. आता ती गाडी कुणाची होती काही मला नाही माहिती. सिग्नलला एक गाडी पाहिली, त्याच्या मागे असं लिहिलं होतं, भाऊंशी वाकडं स्मशानात लाकडं. याला हा गाडी घेऊन ही मंडळी वरती जाणार आहेत की काय न्यायचं श्रोते हो. आम्हाला न्यायचंच असेल ना तर अमृतासारख्या संतांचं विचारधन सोबत घेऊया, जे पुढच्या पिढ्यांना सतत मार्गदर्शन करत राहील. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. म्हणून आज मोठ्या माणसांवर खूप मोठी जबाबदारी आहे, घरातल्या आईवर खूप मोठी जबाबदारी आहे, घरातल्या पितृतुल्य व्यक्तींवरती खूप मोठी जबाबदारी आहे. तेव्हा समाज घडेल, देश घडेल, आमचं घर घडेल. पर्यायानं सबंध भारत राष्ट्र आजही जगाच्या आदर्शस्थानी ललांभूत स्थानावर आहे ना. मग आमचं आचरण भगवंताला आवडेल असं आणि संतांनी सांगितल्याप्रमाणे जर असेल, ओलावा वचना जयाची. कसं बोलायचं, साधू सांगून दिलं ना संतांनी, बोलू वैसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले. माझ्या बोलण्याने समोरच्याच्या हृदयातला विठ्ठल डोलला पाहिजे की रडला पाहिजे. मग आमचे शब्द एखाद्याच्या हृदयावर काळजावर घाव करणारे असावेत की त्यावर फुंकर घालणारे असावेत. शब्द संभल के बोलिए, शब्द के हाथ ना पाव. एक शब्द है औषधी, तो दुसरा शब्द है घाव. श्रोते हो, शब्दानी झालेली जखम ही भरून नाही निघत. का एखाद्याचं अंतःकरण आम्ही दुखवायचं? अहो, आमचा महिला वर्ग असं म्हणतात,
25 वर्षापूर्वी अमक्या लग्नात मला हलकी साडी दिली काय 250 रुपयाची. आता माझ्या पोराच्या 25 वर्ष ते दुखणं घेऊन बसतो आम्ही. आता माझ्या पोराच्या लग्नात बघते मोतीला. असं नाही ना. कशासाठी कुणाचं अंतःकरण आम्ही दुखवायचं. काय सांगितलं. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा आमच्या बोलण्यात परमात्मा असला पाहिजे, चालण्यात बघण्यात सगळीकडे देव असावा ही अपेक्षा. म्हणून तर शीतल तुकाराम महाराज सांगतात ऐसी यांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयाचिया. उत्तम सेवन शीतळ कंठासी पुष्टकांती तैसी दिसेवरी. उत्तम आहार उत्तम विचार या सगळ्याचाच आदर्श घालून दिला. अन्नात जायते बुद्धी म्हटलंय. जे अन्न आपण सेवन करतो ना तशी आपली बुद्धी घडते. सात्विक आहार असेल बुद्धी सात्विक होईल. राजस आहार असेल बुद्धी राजस होईल. आणि तामस आहार असेल हात जोडून सांगते मांसाहार हा माणसाचा आहार नाही. वाघानं एखादं श्वापद मारलं तर त्याला पाप नाही. निसर्गाने त्याचं ते अन्न निर्माण केलंय. पण आमचा आहार हा मांसाहार नाही. आम्ही माणूस आहोत. माणसासारखं जगूया, माणसासारखं वागूया, माणसासारखं आचरण करूया. त्यामुळे उत्तम सेवन जर असेल तर आमची बुद्धी उत्तम घडेल आणि मग ती बुद्धी परमात्म्याच्या चरणाशी स्थिर झाल्याशिवाय राहणार नाही. विठोबा रखुमा